असं वाटतंय माझ्या मागे कामगार काम करतात का नाही, आणि कामगारांना असं वाटतंय मी किती जरी काम केलं तर ठेकेदारला कमीच आहे. अरे पण कामगारांचं कष्ट आहे म्हणून आज कुठेतरी मालक लोक सुखी आहेत. शेवटी ते पण कामगार आहेत. एखाद्या दिवस काम जास्त होईल, एखाद्या दिवस कमी होईल, एवढा विचार करायचा नाही कधी. त्यांचा पण जीव आहे, ते पण बघावं लागेल आपल्याला. अरे आत्ताच्या काळात चांगली कामगार मिळणं म्हणजे लय नशिबान गोष्ट आहे. त्यामुळे हायते ती कामगार उगाच सांभाळायचे हो. जास्त वसवस, जास्त किरकिर करायची नाही. असं वाटतंय माझ्या मागे कामगार काम करतात का नाही, आणि कामगारांना असं वाटतंय मी किती जरी काम केलं तर ठेकेदारला कमीच आहे. अरे पण कामगारांचं कष्ट आहे म्हणून आज कुठेतरी मालक लोक सुखी आहेत. शेवटी ते पण कामगार आहेत. एखाद्या दिवस काम जास्त होईल, एखाद्या दिवस कमी होईल, एवढा विचार करायचा नाही कधी. त्यांचा पण जीव आहे, ते पण बघावं लागेल आपल्याला. अरे आत्ताच्या काळात चांगली कामगार मिळणं म्हणजे लय नशिबान गोष्ट आहे. त्यामुळे हायते ती कामगार उगाच सांभाळायचे हो. जास्त वसवस, जास्त किरकिर करायची नाही. असं वाटतंय माझ्या मागे कामगार काम करतात का नाही, आणि कामगारांना असं वाटतंय मी किती जरी काम केलं तर ठेकेदारला कमीच आहे. अरे पण कामगारांचं कष्ट आहे म्हणून आज कुठेतरी मालक लोक सुखी आहेत. शेवटी ते पण कामगार आहेत. एखाद्या दिवस काम जास्त होईल, एखाद्या दिवस कमी होईल, एवढा विचार करायचा नाही कधी. त्यांचा पण जीव आहे, ते पण बघावं लागेल आपल्याला. अरे आत्ताच्या काळात चांगली कामगार मिळणं म्हणजे लय नशिबान गोष्ट आहे. त्यामुळे हायते ती कामगार उगाच सांभाळायचे हो. जास्त वसवस, जास्त किरकिर करायची नाही. असं वाटतंय